श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात 2 एकादशी तिथी येतात, एक शुक्ल पक्षात तर दुसरी कृष्ण पक्षात. हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्त्व आहे. एकादशी तिथी श्री हरी विष्णूंना समर्पित आहे. या दिवशी व्रतासह विधिवत पूजा केल्याने विष्णूंबरोबर माता लक्ष्मीचे सुद्धा आपल्याला आशीर्वाद हे मिळत असतात. या व्रताच्या प्रभावाने आपल्या जीवनातल्या सर्व दुःखांपासून आपल्याला मुक्ती मिळते आणि त्याचबरोबर आपल्याला मोक्षाची प्राप्ती देखील होते. या एकादशीच्या व्रतामध्ये तिळाचा वापर महत्त्वाचा आहे. या व्रताच्या दिवशी तीळ दान केल्याने स्वर्गाची प्राप्ती होते. पण एकादशीच्या दिवशी हे 5 पदार्थ आपल्याला चुकूनही खायचे नाहीत आणि कळत नकळत जर आपल्याकडनं हे पदार्थ खाल्ले गेले तर आपल्याला एकादशीचे पुण्य हे मिळणार नाही आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. पंचांगानुसार पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीची तिथी 5 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5:24 प्रारंभ होईल, तर 6 फेब्रुवारी रोजी दुपारी 4:07 समाप्त होईल. उदय तिथीनुसार मंगळवारी म्हणजे 6 फेब्रुवारी रोजी षटतिला एकादशी साजरी केली जाईल. तिळांच्या 6 प्रकारामुळे ही एकादशी षटतिळा एकादशी म्हणून ओळखली जाते. पहिलं तीळ स्नान, दुसरं तीळ उठणे, तिसरं तीळ हवन, चौथे तीळ तर्पण, 5वे तीळ भोजन आणि 6वे तीळदान. हे तिळाचे 6 प्रकार आहेत. हे व्रत केल्यामुळे आपल्याकडनं कळत नकळत झालेल्या पापांपासून मुक्तता तर मिळते, पण त्याचबरोबर आपल्याला मोक्षाची प्राप्ती देखील होते. तर चला जाणून घेऊया षटतिला एकादशीची पूजा विधी काय आहे. एकादशीचे व्रत विधीनुसार आपल्याला करायचे आहे. जर आपण षटतिला एकादशीचा उपवास करणार असतील तर एकादशीच्या ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला उठून आपलं घर स्वच्छ करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला स्नान करून देवी देवतांचे ध्यान करायचे आहे. यानंतर उपवासाचा आपल्याला संकल्प करायचा आहे. त्यानंतर आपली जी देवपूजा आहे ती केल्यानंतर आपल्याला श्री हरी विष्णूंची विधिविधानपूर्वक पूजा करायची आहे. षटतिला एकादशीच्या दिवशी गरजूंना अन्नदान करण्याला सुद्धा खूपच महत्त्व आहे. पद्मपुराणानुसार जो भक्त खऱ्या मनाने षटतिला एकादशीचे व्रत करतो त्याला मोक्ष मिळते. सर्व समस्यापासून त्याची मुक्तता होते. त्याचवेळी जे पुण्य कन्यादान, हजारो वर्षाची तपस्या, सुवर्णदान यांनी मिळते तेच पुण्य षटतिला एकादशीच्या व्रताने मिळते. या दिवशी पूजा केल्यानंतर षटतिला एकादशीच्या व्रताची कथा अवश्य ऐकावी, तरच व्रताचे पूर्ण फळ मिळेल. एवढं अनन्यसाधारण आहे एकादशीचं. आणि एकादशीच्या दिवशी आपल्याला काही गोष्टी आहेत, काही वस्तू आहेत ज्या अजिबात खायच्या नाही आहेत आणि जर कळत नकळत आपल्याकडनं खाल्ल्या गेल्या तर आपल्याला एकादशीचं पुण्य हे प्राप्त होणार नाही. तसं त्याच्यातली सगळ्यात पहिली वस्तू जी एकादशीच्या दिवशी चुकूनही जर तुम्ही उपवास करत असतील किंवा नाही करत असतील तरीसुद्धा एकादशीच्या दिवशी आपल्याला तांदळाचं सेवन करायचं नाही किंवा तांदळापासून बनलेल्या कोणत्याही वस्तूचं सेवन हे करायचं नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एकादशीच्या दिवशी आपल्याला कोणत्याही प्रकारचं तामसी पदार्थांचं सेवन करायचं नाही आहे. तामसी पदार्थ म्हणजे आपल्याला मांस, मच्छी, मदिरा ह्याचं अजिबात सेवन करायचं नाही आहे. म्हणजे आपल्या घरामध्ये जर उपवास करत असतील आणि आपल्या घरातली इतर सदस्य बाहेर जाऊन जर अशा प्रकारच्या वस्तू सेवन करत असतील तर त्यामुळे सुद्धा आपल्यावर दोष हे निर्माण होत असतात. आणि म्हणूनच जे एकादशीच्या दिवशी मांस, मच्छी, मटण, मदिराचं सेवन करणं वर्ज्य मानलं गेलेलं आहे. तिसरी वस्तू म्हणजे घेवडा, त्याला वालाच्या शेंगा असं देखील म्हटलं जातं. वालाच्या शेंगासुद्धा एकादशीच्या दिवशी जे आहे खाणं वर्ज्य मानलं गेलेलं. असं म्हणतात की वालाच्या शेंगा जर आपण एकादशीच्या दिवशी खाल्ल्या गेल्या तर त्यामुळे आपल्या मुलांना त्याचा त्रास भोगावा लागतो. त्याचबरोबर एकादशी आणि द्वादशीच्या दिवशी जे वांग्याचं सेवन करणं सुद्धा वर्ज्य मानलं गेलेलं. आपल्याला चुकूनही ह्या दोन्ही दिवशी जे आहे वांगी अजिबात खायची नाही आहेत.
त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी आपल्याला चुकूनही जेवण बनवताना त्याच्यामध्ये कांदा आणि लसूणचा उपयोग करायचा नाही आहे, कारण कांदा आणि लसूणला जे आहे तामसी पदार्थामध्ये मोजलं जातं आणि म्हणूनच जे आहे आपल्याला चुकूनही कांदा आणि लसूण घालून आपला स्वयंपाक हा करायचा नाही आहे। त्या दिवशी एकादशीच्या दिवशी आपल्याला सात्विक भोजन खायचं आहे। षष्ठीला एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि त्याचबरोबर षष्ठीला एकादशीचं व्रत करणाऱ्यांनी बेड किंवा पलंगावर अजिबात झोपू नये, त्यांना त्या दिवशी जमिनीवर झोपायचं आहे। षष्ठीला एकादशीच्या दिवशी आपल्याला कोणाचा अपमान नाही करायचा आहे, कोणाचं मन दुखवायचं नाही। असं तर आपल्याला एरवीसुद्धा कोणाचं मन दुखवायचं नाही, पण एकादशीच्या दिवशी तुम्हाला विशेष ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे। त्याचबरोबर कोणाशीही खोटं बोलू नका, कोणाबरोबर खोटं वागू नका। तसेच ह्या दिवशी झाडांची फुलं, झाडांची पानं किंवा झाडं तोडणं सुद्धा वर्ज्य आहे। तर ह्या चुका आपल्याला एकादशीच्या दिवशी आवर्जून टाळायच्या आहेत। कळत नकळत सुद्धा जर आपल्याकडनं ह्या चुका झाल्या तर त्यामुळे आपल्यावर श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची अजिबात कृपाही राहणार नाही आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या या उद्भवतील। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।